रामकृष्ण हरी सुवर्ण पिंपळांची उपासना केली असेच म्हणतात। रुक्मिणीबाई रोज सकाळी इंद्रायणीचे स्नान करून सिद्धेश्वराच्या पायरीला पिंपळास 108 प्रदक्षिणा घालीत असे। त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांची अनेक व्रत कैवल्ये करून लागली। वरचे वर रुक्मिणीबाईची तपश्चर्या वाढत गेली। इकडे विठ्ठलपंतांनी काशीला श्रीपाद आश्रम उर्फ रामानंदाकडे जाऊन संन्यास दीक्षा घेतली। हे रामानंद रामनाथ पंताचे नसून शंकर मातेचे होते। रामानंदांना विठ्ठलपंतांविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी दीक्षा ही केवळ विठ्ठलपंतांच्या समाधानाकरिता दिली, म्हणजेच खरी दीक्षा न देता आत्ताच दिली असावी। रामकृष्ण हरी।